जय जय रघुवीर समर्थ. पहिल्या दशकाच्या पहिल्या समासाच्या 9व्या ओळीमध्ये आणखी एक विषय सांगितलाय, मुख्य ब्रह्माचा निश्चय. आता ब्रह्म म्हटलं की माया, लगेच 11 मध्ये लिहिलंय मायोद्भवाचे लक्षण. आता हे मायोद्भवाचे लक्षण हे जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये हा ब्रह्म म्हणजे काय ते आपल्याला कळलं पाहिजे अगोदर. आणि जी माया नाही ते ब्रह्म. माया आहे ती अशाश्वत आहे आणि ब्रह्म आहे ते शाश्वत आहे. म्हणून मायोद्भव, कुठे माया येते त्याची लक्षणं एकदा शोधून घेतली की जे उरलं ते ब्रह्म. त्याच्या सुद्धा ब्रह्म म्हणताना मागे मुख्य ब्रह्म लावले आणि एवढ्या करता 14 ब्रह्मांचा संकेत असं म्हटलंय. म्हणजे 14 ब्रह्म मांडलेली आहेत. आता ही 14 आकडा आहे, काहीतरी हवा म्हणून हवा आहे. आता याच्यामध्ये हा सगळा आहे, हा 7 4 याच्यामध्ये आणि 5 मध्ये या 14 ब्रह्मांचा विचार याच्यामध्ये केलेला आहे. आता त्यांनी इथे असा शब्द वापरला आहे की म्हणून 14 ब्रह्माचा संकेत बोलिला कळाया सिद्धांत. म्हणजे ह्याच्यामध्ये मला सिद्धांत म्हणजे काय, संकेत म्हणजे काय, ह्या 2 गोष्टी मला कळल्या पाहिजेत. संकेत केलाय, कशाकडे तरी संकेत केलाय. म्हणजे आपण एखादं सिद्ध करायचं असतं आणि सिद्ध करताना जे माहीत असतं त्याच्या आधाराने पुढे पुढे जात जे मला हवंय ते सिद्ध करतो. मागची पायरी सिद्ध केलेली असते, ती पुढच्याची पार्श्वभूमी होते आणि परत पुढे जे सिद्ध होते ते त्याच्या पुढचं होतं. असा वाहता प्रवास हा नेहमी सिद्धता करताना असते. आता ह्याच्याकरता त्यांनी एक उदाहरण दिलंय. आता ब्रह्मज्ञान सांगायचे की ज्याच्यामुळे समाधान मिळणार आहे ते इतकं सोपं आहे का? ब्रह्मज्ञान माहीत करून घेणं इतकं सोपं नाहीये. मग काय, किती किती कष्ट करावे लागतात, किती प्रयत्न करावे लागतात, किती तपश्चर्या करावी लागते. याचा जर आपण वेध घ्यायला गेलो तर त्यांनी एक उदाहरण सांगितलंय की पदार्थे विण संकेत, द्वैता वेगळा दृष्टांत, पूर्वपक्षे विण सिद्धांत, बोलताची नये. म्हणजे दृष्टांत आहेत, अद्वैत स्पष्ट करायचंय आपल्याला. तो पदार्थ आहे त्याच्याकडे आपण संकेत करतोय. टेंडिंग टू झिरो. झिरो म्हणजे नक्की काय माहित नाही. एक वस्तू मला दाखवता येते, एकात 1 टाकली 2 दाखवता येते, 2त 1 टाकली 3 दाखवता येते, पण शून्य कसं दाखवणार? आपण जी सेट थिअरी बघतो तर त्या सेट थिअरीमध्ये शून्य हा त्या एक घटक असू शकतो संचाचा. मग काहीच नाही आतमध्ये हे दाखवण्याकरता पुन्हा एक खूण करावी लागते आणि मग ती सेटची महिरापी कंस घालून त्याच्या आतमध्ये फाय म्हणजे गोल काढून त्याच्यावरती क्रिंग मारलेली असते, म्हणजे फाय. आता हे असे संकेत असतात आणि हे संकेत आपल्याला आधी दाखवावे लागतात. पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष अगोदर पूर्वी मांडणी करावी लागते, त्याच्याशिवाय आपल्याला पुढे कळत नाही. आता सिद्धांत हा म्हणजे गुरूंनी जे काही वाचलंय, ऐकलंय, अनुभवलंय त्याच्यामुळे त्यांनी काहीतरी सिद्ध केलंय, ते सिद्ध झालेत. म्हणजे त्यांनी एखादं तत्व सिद्ध केलेलं आहे, एखादा जप सिद्ध केलाय, त्याच्याकरता खूप यातायात केलेली आहे की हे असं असं केलं पाहिजे मग हे असं होतं, असं ते तुम्हाला सांगू शकतात. आणि ते सांगायकरता पूर्वी त्यांचा स्वतःचा अनुभव हा त्याच्या मागे आहे. अगदी पटकन काही सांगून टाकत नाहीत की मला फायदा झाला तुम्ही करून टाका, एकदा झाला फायदा प्रत्येक वेळेला होईलच असं नसतं. म्हणून त्यांनी म्हटले की पूर्वपक्षे विण. पूर्वपक्ष मांडल्याशिवाय म्हणजे द्वैतात जाऊन उदाहरणं दिल्याशिवाय द्वैता वेगळा दृष्टांत, पदार्थे विण संकेत. आपल्याला जो संकेत करतोय तो एखाद्या वस्तूशी करावा लागतो, दृश्य पदार्थाशी करावा लागतो आणि ते केल्याशिवाय काही त्याला उत्तर देताना त्यांनी म्हणजे समजावून सांगावं आपल्याला. म्हणून त्यांनी सांगितलंय की रत्नय साधाया कारणे मृत्तिका लागे एकवटणे. म्हणजे रत्न, रत्न म्हणजे आपण कुठे ती रत्न समुद्रात मिळतात किंवा
मातीमधून खनिजामधनं मिळतात, पण ती काही शुद्ध स्वरूपात मिळत नाहीत. त्याच्यामध्ये माती मिसळलेली असते. म्हणजे सुवर्ण असे ते सुवर्ण दगड आहे, त्या सुवर्ण दगडामधून ती खलावं लागतं, त्याच्यातलं हीण आहे ते काढून टाकावं लागतं. एखादी मूर्ती करताना त्या दगडामधल्या सगळ्या गोष्टी काढून टाकाव्या लागतात, नको असलेल्या. मूर्तीच्या शिवाय जेवढा जेवढा दगडाचा भाग आहे तेवढा टोकरून काढून टाकल्यानंतर मग आतमध्ये मला अपेक्षित जी माझ्या मनामध्ये रुजलेली आहे ती मूर्ती मला समोर दिसते. म्हणजे हे सगळं मला काढून टाकावं लागतं बाहेरचं. सोन्याचे दगड कुठे मिळतात? आपण कोळसा सुद्धा म्हणतो की कोळसा, कार्बन. या कार्बनमध्ये कुठेतरी हिरा पण आहे हो. आणि मग ते हिरा म्हणजे रत्नच आहे ना. मोती हा तुम्हाला शिंपल्यामध्ये मिळेल, किंवा काही रत्न आहेत ती तुम्हाला समुद्रात मिळतील. समुद्र आणि वसुंधरेच्या पोटात पण मिळतात. रत्नाकर म्हटलंय, रत्नांचा सागर येतो आतमध्ये, पोटामध्ये रत्न त्याच्या दडलेली आहेत. आणि ती सुद्धा पुन्हा आपल्या असं लक्षात येतं की ते भूमिरूपच आहेत ना. रत्न सिगडी आहेत ती पृथ्वी रूपातच आहेत, पण त्यातली माती काढावी लागते. आणि म्हणून त्यांनी काय शब्द वापरलाय की मृत्तिका लागे एकवटणे. माती अशी सगळी एकत्र करावी लागते, कालवावी लागते, त्याच्यामधून सगळं हिणं काढून टाकावं लागतं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सोनं शुद्ध काढण्याकरता ते तापवतात, गार करतात, त्याच्यावरती हॅमर करतात, अशा अनेक आघात करून अशा त्या गोष्टी काढल्या जातात. आता त्याच्यानंतर त्यांनी 14 गोष्टी दिलेल्या आहेत की 14 ब्रह्म. आता याच्या 14 ब्रह्मांचा शब्द त्यांनी वापरलाय. आता हे 14 म्हणजे फक्त 14च आहेत का? नाही, माझ्या मनात आलं तर संख्या मी वाटेल तेवढी वाढवू शकते. 0 म्हणजे काही नाही. आणि मग तिथून काही नाही इथपर्यंत पोचल्यावर त्याच्या पलीकडे जे आहे ते ब्रह्म आहे. आणि त्यांनी 1, 2, 3, 4, 14 ब्रह्मांची यादी दिलेली आहे. आता ही जर का आपण विचारात घेतली तर एक क्रम आहे त्याचा, आणि त्या क्रमाने त्यांनी ह्याच्यामध्ये हे सगळं, हे 14 ब्रह्म ह्या चक्रामध्ये तुम्हाला अशी दिसलेली आहेत. आणि मला जर का सिद्धांत कळायला हवा असेल नक्की परब्रह्म कसं आहे, असं नाही, असं नाही, असं नाही, असं नाही, मग आता मला ते सिद्ध करता येत नाही. आणि म्हणून मग मी काय म्हटलं की ते कळायकरता मला हा संकेत बोलायला लागला. आता आणखी एक आपण एक भाग बघूया. मागे कुठेतरी उल्लेख आलेला आहे. संगत त्याग आणि निवेदन, विदेह स्थिती अलिप्तपण, सहज स्थिती उन्मनी विज्ञान, हे सप्तही एक. नावं फक्त वेगळी आहेत, शब्द वेगळे आहेत, त्याचं वर्णन वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं केलेलं आहे, पण शेवटी ते एकाकडेच निर्देश करतात. तसं आपण या इथे मी तो जो एक आहे तो मला कशाही इथे 7 दिलेला आहे. आता आपण डबल 14चा विचार करतोय. आता त्यांनी ही संकेत दाखवताना त्यांनी काय वापरला आहे की हा संकेत दाखवताना 14 ब्रह्माचा सांगताना त्यांनी आधी असं म्हटलेलं आहे की नाहीच आहे. म्हणजे मुळामध्ये जे मला सिद्ध करायचंय ते नाहीच आहे असं केलं. म्हणजे मायेचा स्पर्श झालेला मला कळतो, पण मायेचा स्पर्श जिथे झालेला नाहीये तो म्हणजे परब्रह्म आहे किंवा शेवटचा ब्रह्म आहे. म्हणजे ब्रह्माचा संकेत करायचा आहे मला. ब्रह्म नक्की कसं आहे ते ठरवायचंय. तर अगोदर ते कसं नाहीये, आधी मिथ्या उभारावे, मग ते ओळखोनी सांडावे, पुढे सत्य ते स्वभावे, अंतरी बाणे. क्रमविरुद्ध सिद्धतेमध्ये मला सिद्ध करायचंय त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 असते. मग 180 असते हे मला सिद्ध करायचंय. मग मी पहिल्यांदा काय म्हणते, 180 नाहीये, त्याची बेरीज 180 नाहीये. म्हणजे जे मला सिद्ध करायचे आहे त्याच्या विरुद्ध मी आधी गृहीत धरलं. बरं, मग 180 नाहीये, मग काय असू शकते? लॉ ऑफ ट्रायकोटॉमी, त्रिमतीच्या नियमाप्रमाणे एखादी संख्या 0 असते, 0पेक्षा मोठी असते किंवा 0पेक्षा लहान असते. मोठ्या संख्येला आपण धन म्हणतो, लहान संख्येला आपण ऋण म्हणतो. म्हणजे 180 हवी हे मला सिद्ध करायचंय. तर मी त्याच्यामध्ये काय म्हणते, 180 नाहीये, मग 181, 182, 183 अपरिमित संख्या आहेत पुढे. आणि 180 नाहीये म्हणताना 180 पेक्षा लहान पण असू शकते. मग ती 179 असेल, 178 असेल, असं करत करत 0 असू शकेल. आणि मग 0 नंतर निगेटिव्ह असू शकेल. वाटेल तितके मी आकडे घेऊ शकते. म्हणजे 181 नाहीये पण म्हणते,
आणि 120 पण नाहीये म्हणते, 0 पण नाहीये म्हणते, आणि असं किती वाटेल तेवढी कितीही अंकी संख्या घेतली तरी तितकी बेरीज त्या नाहीये. आणि मग हे सगळं कसं खोटं आहे हे मी सिद्ध करते. मग 3 पर्यायी मांडलेले आहेत. कधी कधी आपल्याला माहिती आहे की या रिडक्शन ॲब्सर्डम म्हणजे क्रमविरुद्ध सिद्धतेमध्ये शक्यता 4-5 सुद्धा असू शकतात, पण कमीत कमी 2 असतात नेहमी, आहे नाही. मग आहे नाही मध्ये नाही आहे हे जर मला ते नाही असं सिद्ध करता आलं, मग आहे हे माझं आपोआपच सिद्ध होतं. एक फिर्याद चाललेली आहे कोर्टामध्ये, एक फिर्यादीची बाजू आहे आणि एक आरोपीची बाजू आहे. आरोपीचा प्रयत्न करत असतो की नाही यांनी केलेलाच नाही आरोप, हा आरोपी नाहीच आहे, आणि फिर्यादीचा वकील सिद्ध करत असतो हा आरोपी आहे. म्हणजे 2च आहेत बाजू. आणि मग त्याच्यावरती जबाबदारी येते हा आहे हे सांगताना आहेचे सगळे त्याला शोधून काढावे लागतात, नाहीचे आरोपीच्या वकिलाला शोधून काढावे लागतात. म्हणजे असा पूर्वपक्ष पूर्णपणे मांडल्याशिवाय आपल्याला काही सिद्ध करता येत नाही. म्हणजे तो आहे का नाही, गुन्हेगार आहे का नाही हे सिद्ध करायकरता हे मागे करावं लागतं. आणि म्हणून आपण ह्या 14 ब्रह्मा, जिथे 14 निवडली आहेत, आपण भूमितीमध्ये कधी 2 पकडतो, कधी जास्त 3 पकडतो, 4 पकडतो, तर ह्याच्यामध्ये त्यांनी 14 पकडली आहेत. आता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कमळ आहे आणि या कमळाच्या पाकळ्यांमध्ये या 14 गोष्टी दाखवलेल्या आहेत. तसंच इथे एक चक्र दाखवलंय आणि हे चक्र फिरतं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला, आणि हे सगळं एकवटलं की काय होतं, सप्तरंगाची तबकडी फिरवली म्हणजे काय होतं, तर आपल्याला पांढरा रंग दिसतो. सगळे रंग निघून गेले तर काळा रंग दिसतो. आता ह्या पद्धतीने आपण हे सिद्ध करणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. मुख्य ब्रह्माचा निश्चय, त्याच्यामधून माया निर्माण झाली, मायोद्भवाचं लक्षण, या 2 गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. जिथे माया नाही ते ब्रह्म. म्हणजे माया कुठून उत्पन्न झाली, तिची सुरुवात कुठे झाली, त्या मूळ स्थानाचा, आदिस्थानाचा वेध आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्याच्याकरता क्रमविरुद्ध सिद्धतेप्रमाणे एक शक्यता, परब्रह्म हे कोणत्या स्वरूपात आपल्याला दिसेल त्या स्वरूपाची मीमांसा अगोदर केली आणि लाक्षणिक अर्थाने 14 ब्रह्मांचा विचार इथे केलेला आहे. ह्या ज्या 3ऱ्या समासामध्ये, 7व्या दशकाच्या 3ऱ्या समासामध्ये ही चर्चा सगळी केलेली आहे. आणि त्याचा विचार करताना 14 ब्रह्म कोणती, तर ह्या 14 ब्रह्मांचा आपण विचार करणार आहोत. तर ती म्हणून 14 ब्रह्मांचा संकेत हा त्यांनी संकेत केलाय. काहीतरी सिद्धांत सिद्ध करायचा आहे की परब्रह्म असं काही आपल्याला स्पष्ट करता येणार नाहीये, आणि करता येणार नाहीये म्हणून आपण तो नाद सोडून देऊया आणि मग काहीतरी त्याला एक नाव द्यायचं म्हणून, आणि म्हणून विमल ब्रह्म असं त्याला नाव दिलंय. आणि त्याची चर्चा पुढे केलेली नाहीये. म्हणजे त्याचं वर्णन करता येतो, त्याला दाखवता येतो, निर्देश करता येतो, असं चुकीचं गृहीत सुरुवातीला मानलेलं आहे. आणि ते तसं नाहीये असं आधी गृहीत धरायचं आणि मग ते खोटं कसं आहे ते सिद्ध करायचं. आता ती यादी करताना त्यांनी कसं सांगितलंय बघा. पहिले ते शब्द ब्रह्म, दुजे मितिकाक्षर ब्रह्म, तिसरे खम ब्रह्म, चौथे सर्व ब्रह्म, 5वं चैतन्य ब्रह्म, 6वं सत्ता ब्रह्म, 7वं साक्ष ब्रह्म, नंतर 8वं सगुण ब्रह्म, 9वं निर्गुण ब्रह्म, 10वं वाच्य ब्रह्म, 11वं अनुभव ब्रह्म, 12वं आनंद ब्रह्म, आणि 13वं आहे ते तदाकार, आणि 14वं आहे ते अनिर्वाच्य. असं इथपर्यंत आपण आलेलो आहे.
आता ऐसी हे 14 ब्रह्मे यांची निरोपिली नामे, आता स्वरूपाची वर्मे संकेत दाव. मग आता एक एक ब्रह्माचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की शब्द म्हणजे काय, आता मितिकाक्षर म्हणजे काय. तर मितिकाक्षर याचा अर्थ ओंकार रूप आहे. शब्द जो बोलला जातो म्हणून त्याला पुष्कदा वाच्य ब्रह्म असं म्हणतात. मितिकाक्षर ब्रह्माला अक्षर ब्रह्म म्हणतात, जे ओंकाराच्या रूपाने दाखवलं जातं. आता शब्द हा हवेमध्ये येतो, म्हणजे गगनामध्ये येतो, आकाशामध्ये उमटतो, आकाशाचा धर्म येतो, तत्व आहे त्याचं ते. आणि मग आपण आता मितिकाक्षर म्हणतो, अक्षर म्हणतो, म्हणजे लिपी आली. लिपीमध्ये बद्ध करता येतं का, बोलण्यात बद्ध करता येतं का, लिपीमध्ये बद्ध करता येतं का. आणि मग हे सगळं जे आहे ते आकाशाचे भाग आहेत आणि म्हणून पुढे आकाशाचं आहे. आता आकाश कसं सगळीकडे व्यापक आहे आणि मग आकाश व्यापक आहे म्हणजे ते सर्वत्र आहे आणि म्हणून सर्व ब्रह्म म्हटलंय. मग या सर्व गोष्टी चराचर गोष्टी भोवती आहेत, पण ते ब्रह्म कोणत्या रूपात मला दिसतंय, तर त्याच्या आतल्या चेतनेच्या रूपात दिसतंय. म्हणून पुढचं चैतन्य, कारण मातीचा घडा आहे तो फुटून जाईल, पण त्याच्या मातीतलं जे चैतन्य आहे ते कायमच राहिलं, मृत्तिका रूपात पण राहिलं आणि मडक्याच्या रूपात पण राहिलं. मग आता हे चैतन्य जे आहे ते काय करतं, तर ते ह्या चराचर सृष्टीवरती सत्ता गाजवतं. म्हणून त्याच्या पुढचं त्यांनी सत्ता ब्रह्म केलंय. आता ही जी सत्ता चाललेली आहे ती कोणीतरी बघतंय, डोळ्यांनी बघतंय, म्हणून तिथे साक्ष ब्रह्म आलंय. आता ही साक्ष ब्रह्माच्या मध्ये हे जर साक्ष यायला हवी असेल तर आपण त्याला त्रिगुण म्हणतो. ते गुण आहेत, मग ते गुण असले पाहिजेत. मग गुण असले तर ते बदलतात, नाहीसे होतात, येतात जातात. मग नको, मग निर्गुण ब्रह्म. एकातून एक बघा कशी एक साखळी निर्माण झालेली आहे. आणि आपल्याला आता प्रत्येक ब्रह्म हे नाही, त्या मूळ परब्रह्माचं वर्णन करायला योग्यच नाही आहे. आणि मग मला ह्या निर्गुण ब्रह्मानंतर परत एक वाच्य ब्रह्म आलेलं आहे. म्हणजे आता हे जे सगळं आहे हे सगळं मला पुन्हा त्याचं वर्णन करता येतं का, पुन्हा एकदा वर्णन. म्हणजे आधी उमटलेल्या शब्दांमधून, ओंकारामधून असं आपण सांगायचा प्रयत्न केला आहे आणि आता परत आपल्याला ते सांगता येतं का असा घेतलेला आहे. मग सांगता येत नाही आहे मला. गुळ खाल्ला, त्याची चव कळली, पण ती गोडी कशी आहे ती मला सांगता येत नाही. म्हणजे हा मला अनुभव, तोंडाने बोलता येत नाहीये, पण मला काहीतरी कळतंय. कोण कसा वागतोय ह्याचा मी अनुभव घेतलाय आणि त्या माणसाबद्दलची एक निश्चित अशी भावना माझ्या मनामध्ये आहे, त्याच्याबद्दलचं मत मी केलेलं आहे. आता अनुभव आपण जगातला घेतो तेव्हा बरे वाईट अनुभव असतात, पण परब्रह्माचं जेव्हा मी अनुभव घेते तिथे फक्त आनंद आणि आनंदच असतो. अरे पण हा आनंद आहे, पण तो आनंद जर मी त्याच्यामध्ये एकाकार झाले तर मला तो सांगता येईल का. त्याच्याशी आकार झाला म्हणून तदाकार त्याच्या पुढचं आलेलं आहे. आणि तदाकार झाल्यानंतर मी वेगळी उरणारच नाही आहे वर्णन करायला. आणि म्हणून परत त्याच्यानंतरचं अनिर्वाच्य आहे. आता ह्या संबंध 14चा पसारा अगोदर घातलाय आणि मग नंतर त्यांनी त्याच्यानंतर सांगितलंय की ही सगळी कशी चुकीची आहेत, नावं ठेवली आहेत, सगळं खरं आहे, पण ती कशी अशाश्वत आहेत, म्हणजे मायोद्भव, मायेमुळे निर्माण झालेली आहेत. आणि म्हणून त्यांनी शेवटी त्याचं असं हे केलेलं की जे वाचीमध्ये सुद्धा बोलता येत नाही असं अनिर्वाच्य शेवटी म्हटलंय. आणि मग असं म्हटलंय की हे जे परब्रह्म आहे ते कसं आहे, तिथे उपाधीचा अंत होतोय. आणि ह्या उपाधीचा अंत जेव्हा होतो तेव्हा परत आपण जे म्हटलं होतं की उन्मनी अवस्था येते, सहज समाधी लागते, अशी जी अवस्था येते ती पुन्हा इथे आलेली आहे.
आणि सिद्धांत असा जो आपण आता शब्द वापरला होता सुरुवातीला, की हा सिद्धांत सिद्ध करायकरता आपण हे 14 संकेत दाखवतोय आणि ते 14 जे संकेताने मला सिद्धांत कळला. आणि मग मुळामध्ये वेदांमध्ये जे सांगितलेलं आहे तो वेदांत सिद्धांत या सगळ्या आधाराने मी सिद्ध केलं. पण सर्वात महत्त्वाचं मला त्याचा अनुभव आला का, म्हणजे धादांत. आणि मग त्याच्यामध्ये आपण तो कुठल्याही प्रकारची जर उपाधी नसेल तर मला सिद्धांत कळतो. जोपर्यंत उपाधी आहे तोपर्यंत मला काहीही कळत नाही. आणि मग अशा आणखीन काही गोष्टी याच्या पुढे कल्पना नष्ट झाली पाहिजे आणि मग सद्गुरुमुखानं मला ते समजतं. फार महत्त्वाची गोष्ट आहे. माझी मला पदार्थायसे ब्रह्म नव्हे, माते हाती धरून द्यावे, असो हे अनुभवावे सद्गुरुमुखे. हे काही पदार्थ नाही आहे की हा याच्यासारखा आहे आणि बघ तू, असं काही त्याच्यामध्ये शक्य नाही आहे. आणि म्हणून इथे आपल्याला तिथे त्यांनी थांबवलं आहे आणि मग त्याला त्यांनी असा शब्द वापरला आहे की हे केवळ ब्रह्म जे उरतं आणि ते विमळ ब्रह्म म्हणून ह्याच्या पुढचा जो समास आहे म्हणजे मुख्य ब्रह्माचा निश्चय करण्याकरता हा तिसरा समास पूर्णपणे आपल्याला माहिती सांगतो, मार्गदर्शन करतो. आणि मग विमल ब्रह्माची लक्षणं त्याच्या पुढे सांगितलीत. जय जय रघुवीर समर्थ.